नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता एलएस मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा. भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उद्या सकाळी 11 वाजता ते पदभार स्वीकारणार आहेत. भाजपमध्ये नवीन अध्याय सुरू होत आहे. अध्यक्षपदासाठी नामांकन प्रक्रिया सुरू आहे. अमित शहा, राजनाथ सिंह, जेपी नड्डा आणि गडकरी यांच्यासारखे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये नितीन नबीन यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल केलाय. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये नितीन नबीन यांची बिनविरोध निवड होईल आणि सायंकाळी 6 वाजता अध्यक्षपदाची शपथ घेतील. माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. काही दिवसांपूर्वी मुलांना जन्माला घालण्यासंदर्भात नवनीत राणा यांनी वक्तव्य केलं होतं. त्यानंतर बाबा सिद्दीकी यासारखीच तुमची हत्या करू अशा आशयाची धमकी देण्यात आली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात राजापेठ येथे गुन्हा दाखल केलाय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या नेत्यांची उद्या महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे आणि भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यात ही बैठक होणार असल्याची माहिती आहे. तसेच या बैठकीला भाजपचे वरिष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे आणि पराग अळवणी उपस्थित राहणार आहेत. कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस आणि शिंदे शिवसेनेच्या युतीबाबत चर्चांना उधाण आलंय. महापौर पदाच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटलांची चर्चा सुरू आहे. मात्र त्या जाहीर करता येणार नाहीत असं सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस शिवसेना हातमिळवणीच्या चर्चांना आणखीन बळ मिळालंय. सांगलीच्या कामेरी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून जयराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी त्यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनात आपला उमेदवारी अर्ज भरलाय. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सतेज देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आणि CB पाटलांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसने मुलाखती घेतल्या. जिल्हा परिषदेच्या 61 आणि पंचायत समितीच्या 122 जागांसाठी काँग्रेसकडून तालुकानिहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी खासदार विशाल पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. कर्नाटकचे DGP रँकच्या IPS अधिकाऱ्याचा व्हिडिओ समोर आलाय. कार्यालयात गणवेश परिधान करून महिलांशी अश्लील वर्तन करत असल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यामुळे सर्व क्षेत्रात प्रचंड संताप व्यक्त होतोय. पिंपरी चिंचवडून बंदोबस्त आटोपून चंद्रपूरकडे परतणाऱ्या 45 होमगार्डच्या बसचा नांदेडच्या माहूर उनकेश्वर मार्गावर भीषण अपघात झालाय. यात सूरज गेडाम या होमगार्डने आपला पाय गमावला तर अनेक जण गंभीर जखमी झालेत. दुखापत झालेल्या मंगेश मांदाळे या होमगार्डला रुग्णवाहिकेने आमची हद्द संपली असं सांगत वेळापूरच्या रस्त्यावर सोडून दिले. यामुळे चंद्रपूरच्या होमगार्ड्सनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. अमरावतीत जुना GR लागू करण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पार्टीने कामगार आयुक्त कार्यालयावर आंदोलन केले. 4 डिसेंबर 2025 रोजी नवीन GR नुसार मैदानी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी पोलीस भरतीच्या धर्तीवर घेतल्याने अनेक अनुभवी सुरक्षा रक्षक नापास झालेत. मात्र याच दिवशी 32 उमेदवारांची भरती जुन्या GR नुसार करण्यात आल्याने मोठा अन्याय झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. यवतमाळ जिल्ह्यातील तलाठी आणि पटवारी संवर्गातील कर्मचाऱ्यांवर महादर्पण योजनेची सक्ती करण्यात येत आहे. या विरोधात अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तलाठ्यांनी 1 दिवसीय आंदोलन केले. यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांकडून ही योजना सक्तीने राबवली जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केलाय. सक्ती मागे न घेतल्यास 27 जानेवारीला दिवसभर मोर्चाचा इशारा दिलाय. भंडाराच्या तुमसरमध्ये शिक्षकांच्या कमतरतेमुळे जिल्हा परिषद शाळेसमोर पालक आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय. 7 वर्गांना शिकवण्यासाठी फक्त 2 शिक्षक असल्याने संतप्त पालकांनी शिक्षक द्या नाहीतर शाळा बंद करा असा पवित्रा घेतलाय. जोपर्यंत नवीन शिक्षकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा पालकांनी दिलाय. भंडारा जिल्ह्यात नगर परिषदेने अतिक्रमणांविरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईत रस्त्यावर अडथळा ठरणारी दुकाने, शेड्स आणि सिमेंटचे रपेट बुलडोजरच्या सहाय्याने हटवण्यात आले. पुन्हा अतिक्रमण केल्यास कडक कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. पाहत राहा एलएस मराठी.